नमस्कार, अनिता किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सातारा स्पेशल मिसळ पाव. ही मटकी आहे मोड आलेली. संपूर्ण सगळे कडधान्याचं पण तुम्ही करू शकता, पण मी घेतली फक्त मटकी मोड आलेली. त्यासाठी लागणारे साहित्य इथं सुक्क खोबरं घेतलंय भाजून, हे कांदा टोमॅटो, हे अद्रक, हे लसूण, हा कांदा खोबऱ्याचा तिखट मसाला आहे, थोडीशी हळद, हे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हा आमचा घरी बनवलेला गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ. हे मोड आलेली मटकी आहे ना, आता कुकर मध्ये मी एक शिट्टी काढून घेणार आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. मी आता 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, आणि हे थोडंसं मीठ. आता शिट्टी होईपर्यंत हा मसाला मी आता मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे. चला तर आता आपण मिसळ करायला सुरुवात करूया. हे बघा, आपले किती मोड खूप छान असे शिजलेले आहेत. गॅसवर टोप ठेवलंय. आता आपण त्याच्यात तेल टाकायचं. तेल जरा जास्त टाकायचं, म्हणजे मिसळला चांगली मस्त छान अशी तरी येते. तेल गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये 2 चमचे जिरे टाकणार आहे. त्यानंतर कढीपत्ता, आता तेलामध्येच मी लाल तिखट टाकणार आहे. हा कांदा खोबऱ्याचा मसाला 2 चमचे, तेलामध्ये टाकल्यानंतर ना चांगली खूप अशी छान तरी सुटते, म्हणून तेलामध्ये तिखट टाकायचं, लाल तिखट. तर मध्ये केलेलं हे वाटण आहे ना, ते मी टाकले याच्यामध्ये. खूप छान असा मस्त लाल तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा, आपला चांगला परतून घ्यायचा. आता एक कोथिंबीर आहे ना, मी याच्यामध्ये तेलामध्ये भरतणार आहे. मसाल्यामध्ये चांगली कोथिंबीर चांगली भाजून घ्यायची. आणि हा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे ना, तो आहे. एक 2 ते 3 मिनिटं आता मी ह्याच्यावर जरा झाकून ठेवणार आहे. आता आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप असं छान तरी आलेलं आहे वरती. मसाला आपला भाजून रेडी आहे. मसाला आता ही शिजवलेली मटकी मी याच्यामध्ये टाकणार आहे. आता सगळी मटकी मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता ही थोडी 10 मिनिटासाठी उकळी काढून घेणार. चला तर आपली मिसळ रेडी आहे का बघूया. आपली मिसळ रेडी आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. बघा ह्याला कशी तरी सुटली, आणि ती खायला पण खूप छान लागणार. एकदम झणझणीत झालेली आहे. नक्कीच बघा करून तुम्ही पण.
चला तर अशा पद्धतीने आपली मिसळ रेडी आहे. मी एका बाउलमध्ये हा फरसाण घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मिसळ घेणार आहे. पहिल्यांदा ही मटकी टाकायची मोड आलेले, त्यानंतर ही तरी टाकायची. बघा आपली मिसळ किती छान दिसते, खूप छान सुंदर सुरेख कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपली साताची झणझणीत मिसळ रेडी आहे. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि काय कमेंट्स असतील ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्या किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.